नमस्कार, मी जीवन वाई. MDTVच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया आजच्या ठळक घडामोडी. घटस्थापनेचे MDTVचे वंदन. बालवैज्ञानिक चिन्मयी मराठेची दामिनी दिल्लीत गौरविली जाणार. दुर्गोत्सवाची पहिली माळ. खोडाई माता दर्शनाला गर्दी. वागेश्वरी माता मंदिर परिसर जीर्णोद्धाराचा संकल्प. ग्रामीण विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची पहल. सारंगखेड्यात जयपालसिंह रावलांच्या पुढाकाराने कार्यप्रेरणेसह भरला पालक मेळावा. मागण्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या. आयोजित बैठकीत दिला मोर्चासह आंदोलनाचा इशारा. दिल्लीत दलित समाज बांधवांवरील अत्याचार थांबवा. नवापुरात रिपब्लिकन युवा आघाडीचे निवेदन. आणि जयंती युगप्रवर्तक महाराज अग्रसेन यांची. मान्यवरांसह समाज बांधवांकडून अभिवादन. बातम्या आता विस्ताराने. आज घटस्थापनेचा दिवस म्हणजेच मातेला वंदन. सध्याची परिस्थिती पाहता केवळ वंदन करून चालणार नाही, माता भगिनींना सुरक्षाही द्यावी लागणार आहे. नंदुरबारच्या आमच्या बेटी कुमारी चिन्मया मराठे हिने यासाठी मार्गदर्शन केले. नंदुरबार शहरातील एकलव्य विद्यालयात इयत्ता 10वीच्या वर्गात कुमारी चिन्मयी धर्मेंद्र मराठे ही छकुली शिक्षण घेते. तिने स्त्री अत्याचारावर प्रतिक्रिया म्हणून विज्ञान शाखेतून उपकरण प्रस्तुत केले. चिन्मयीच्या उपकरणाची राष्ट्रीय इन्स्पायर अवॉर्डसाठी निवड झाली. दिनांक 4 ते 8 डिसेंबर दरम्यान दिल्लीमध्ये प्रदर्शनात देशाचे पंतप्रधान आमच्या चिन्मयीचा सत्कार करतील. दरम्यान चिन्मयीने घराच्या सुरक्षेसाठी आधुनिक लॉक यंत्रणा तयार केली आहे. यामुळे घराचे दार विशिष्ट चावीनेच उघडू शकेल. आपण घराला कोणत्या प्रकारची सुरक्षा देतो तर साधा कळीकुंडा आणि कुलूप लावत असतो. आता हे आपल्या घराचं दार आहे. याला कुलूप लावलं ते नकली चावीने उघडतं किंवा टॉमीने तोडता येतं, लगेच उघडतं. आता हे जर मी उघडलं तर दरवाजा उघडायला हवा होता, पण उघडत नाही. तर इथं असं काय झालं? कारण आता तर दरवाजा उघडायलाच हवा होता ना, पण उघडत नाही. कारण आम्ही दाराच्या मागच्या बाजूला लॉक बसवलं, जे फक्त आमच्याच चावीने उघडतं आणि बंद होत असतं. यासोबत मॅग्नेटिक यंत्रावर चालणारे खास महिलांसाठी बजर पर्स तयार केले आहे. सोनसाखळी पळविणाऱ्या चोरांना यंत्र धक्का देऊ शकतं. आणि समोरचा एक पर्स सोडून लगेच निघून जात असतं. आणि मग त्याच्यात खूप महत्त्वाची कागदपत्रे असते, तर आपल्याला खूप मोठं आर्थिक नुकसान देखील सोसावं लागत असतं. आता समजा एखाद्या मुलीने ही पर्स टांगली आणि चोराने ही पर्स ओढली. इथं आम्ही हे जे मॅग्नेट बसवलंय हे फक्त दोऱ्याच्या साहाय्याने आपल्या बॉडीला अटॅच करायचं. म्हणजे ज्यावेळी तो आपली पर्स सोडेल त्यावेळी याशिवाय तरुणींसाठी अँटीरोप सँडल चिन्मयीने तयार केले. त्यात बेल्टही आहे. यामुळे अतिप्रसंग आला तर समोरच्या संबंधिताला 1100 व्होल्टचा झटका बसणार आहे. एखाद्या मुलीने समोरच्याला लाथ मारली तर त्याला जवळजवळ 1100 व्होल्टचा झटका तिथंच बसत असतो. म्हणजे एखाद्या मुलीवर काही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात येत असेल किंवा तिला किडनॅप केलं काय केलं तर त्यावेळी हा शूज घालून जर तिने समोरच्याला लाथ मारली त्याला 1100 व्होल्टचा झटका बसतो. म्हणजे इथून ती पूर्ण सिक्युअर होते. दामिनी द टोटल सिक्युरिटी हे उपकरण बनवताना एकलव्य विद्यालयाचे विज्ञान शिक्षक मिलिंद वडनगरे यांचे चिन्मयीला मार्गदर्शन लाभले. नंदुरबारच्या एकलव्य विद्यालयाची दामिनी दिल्लीत पोहोचली अशी प्रतिक्रिया या निमित्ताने सर्वत्र व्यक्त होते आहे. MDTVसाठी निलेश चौधरीसह अरुणबुवा, नंदुरबार. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यक मर्दिनी शैलसुते असे म्हणत मंगळवारी असंख्य माता भक्तांनी तिचा चरण स्पर्श केला. हे आई सद्बुद्धी दे असा आशीर्वाद मागितला. माणूस जगात कितीही फिरला हिंडला तरी त्याला त्यासाठीचे आशीर्वाद हवे असतात.
हे आशीर्वाद नंदुरबारच्या मंगळ बाजारातील मिरची गल्लीत मिळू शकणार नाहीत. हृदयातल्या आनंदाला स्मरण करावे लागते. मंगळवारी दुर्गा उत्सवाला प्रारंभ झाला. भल्या सकाळी भक्तांची मातेच्या चरणस्पर्शासाठी गर्दी उसळली. नंदुरबार शहरातील खोडाई माता मंदिरावर नवरात्र उत्सव यात्रेच्या रूपाने साजरा होत असतो. अनेक भाविक पहाटे आणि सायंकाळी मनातील श्रद्धेनुसार मंदिरावर दर्शनासाठी पायपीट करतात. दरम्यान आगामी माता उत्सव शांततेत पार पडावा यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. प्राप्त माहितीनुसार यात्रा काळात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना 8 ते 8 म्हणजे 12 तासाची ड्युटी लावण्यात आली आहे. सुमारे 15 पोलीस अधिकारी, 50 कर्मचारी व होमगार्डचा बंदोबस्त तैनात आहे. CCTV कॅमेरे नजर ठेवूनच आहेत. हा उत्सव शांतता व भाविकांचा सोयीचा ठरावा म्हणून वीज कंपनी देखील आपले काम करते. खोडाई माता मंदिर परिसर नंदुरबार वीज कंपनी विभाग शाखा 6 व युनिट 5 अंतर्गत येतो. कंपनीने वीज पुरवठा सुरळीत राहावा म्हणून 4 अधिकारी व 13 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्रास होऊ नये म्हणून आपत्कालीन कर्मचाऱ्यांची देखील नियुक्ती केली गेली आहे. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल कटके यांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती दिली. आपल्या शहरात नवरात्रोत्सवानिमित्त आजपासून तसं तर खरं काल रात्री 12 वाजल्यापासूनच खोडाई मातेची जी यात्रा आहे ती सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आम्ही काल रात्री 12 वाजल्यापासूनच खोडाई माता परिसरामध्ये पर्याप्त असा बंदोबस्त लावलेला आहे. त्याची विभागणी अशी जर केली तर मंदिर परिसर, त्यानंतर जे काही मनोरंजनाची ठिकाणं आहेत ती, आणि तिसरा भाग म्हणजे जे काही खानपानाच्या व्यवस्था आहे किंवा रस्ता, या ठिकाणी अशा 3 विभागामध्ये बंदोबस्ताची विभागणी केलेली आहे. त्यामध्ये ट्रॅफिक आहे, ट्रॅफिकचं एक वेगळं व्यवस्था आहे. त्याच्यानंतर छेडछाड होऊ नये म्हणून एक पथक तयार केलेलं आहे. त्याचबरोबरीने चोरी आणि काही अशा होऊ नये म्हणून DV पथकामार्फत एक पथक तयार केलेलं आहे की ते अशा आरोपीवर लक्ष ठेवतील. त्याचप्रमाणे सगळं मंदिर परिसरामध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहे आणि त्याचं मॉनिटरिंग हे आपण जे आमचं वायरलेस सेक्शन आहे त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण तयारी केलेली आहे बंदोबस्ताची. याच्यामध्ये नागरिकांकडून आपल्याला एकच सहकार्य अपेक्षित आहे की ज्या काही मोटरसायकली किंवा गाड्या आहेत त्या त्यांनी तिकडे नेऊ नये. कारण ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, बॅरिकेडिंग केलेलं आहे, त्याच्या पलीकडे गाड्या नेण्याचा अट्टहास करू नये आणि गाड्या नेऊही नये. त्यामुळे एकतर वाहतुकीला हे होतं आणि त्याच्यानंतर जे भाविक आहेत त्यांनाही त्रास होतो. त्याच्यानंतर एखाद्याला धक्कामुक्की लागून काही त्याच्यामध्ये अनुचित प्रकार घडू शकतात. त्यामुळे ज्या ठिकाणी बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि तिथे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला, इकडे यशवंत हायस्कूलच्या पलीकडे, तर तिकडेच त्या पार्किंग करायच्या गाड्या. दुसरं, नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. फार मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आहे, तिथे होमगार्डमध्ये दिला आहे. असे काही गोष्ट निदर्शनास आली तर तिथे कंट्रोल रूमला किंवा आजूबाजूच्या पोलिसांना सांगावी, परंतु कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. दरम्यान खोडाई माता मंदिरप्रमाणेच नंदुरबार शहरात वागेश्वरी माता भक्तांचे श्रद्धास्थान आहे. डोंगर कपारीत बसलेल्या माता वागेश्वरीचे दर्शन यापुढे भाविकांसाठी अधिक सुकर होणार आहे. नंदुरबारचे उद्योजक तथा आमचे धर्मसहिष्णू किशोरभाई वाणी यांनी यासाठी 8 वर्षापूर्वी उपक्रम हाती घेतला आहे. ट्रस्टची स्थापना देखील करण्यात आली. वागेश्वरी माता मंदिरावर देणगी स्वरूपात येणाऱ्या पैशातून भाविकांना सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. भविष्यात मंदिरावर सुसज्ज उद्यान त्यातून पाहायला मिळेल. यासाठी नगरपालिकेला सहकार्याचे विनंतीपत्र दिल्याचे किशोरभाईंनी सांगितले. श्री वागेश्वरी मंदिर संस्थान तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वागेश्वरी एक जसं दंडपाणेश्वर नंदुरबारचं ग्रामदैवत आहे, तसे वागेश्वरी माता ही आपल्या शहराचं एक भूषण आणि ग्रामदैवत आहे. पर्वतराजीच्या कुशीत बसलेले हे मंदिर किती प्राचीन आहे याची कोणालाच कल्पना नाही. पण गेल्या 8 वर्षापूर्वी आम्ही इथं ट्रस्टची स्थापना केली आणि त्या माध्यमातून इथं आता ज्याप्रमाणे दंडपाणेश्वरला आम्ही सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या, त्या हिशोबाने इथंही सोयीसुविधा आम्ही उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. आणि त्या दृष्टीने आता सुरुवातीला या मंदिराचं बांधकाम इथं आपण सुरू केलेलं दिसतं आहे. आणि याच पुढे इथे एक चांगलं उद्यान, भाविकांना बसण्यासाठी खाली खोली आहे, तिथे स्वयंपाकघर
आणि अशा भाविकांच्या सुखसोयीसाठी विविध ज्या सुविधा आहेत त्या आम्ही उपलब्ध करून देणार आहोत। आम्ही नगरपालिकेला एक पत्र दिलेलं आहे का इथे फार प्राचीन आणि जुने असे मोठे मोठे खडक आहेत आणि ते घसरण्याचा धोका आहे, तर त्या दृष्टीने त्यांनी उपाययोजना करावी म्हणून आम्ही एक नगरपालिकेला विनंतीपत्र दिलेलं आहे आणि त्या दृष्टीने नगरपालिकेचेही प्रयत्न सुरू आहेत। सर्व भाविकांना विनंती आहे का त्यांनी येऊन देवीचं दर्शन घ्यावं, त्यासोबत इथं त्यांच्या जेही इच्छाशक्तीने यांना मंदिराला देणगी द्यावी आणि या आदिशक्तीला मंदिर भव्य करण्यास मदत करावी ही विनंती। MDTVसाठी निलेश चौधरीचं अरुंगवा, नंदुरबार। शाळा हे ज्ञान मंदिर असते। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील आता डिजिटल शिक्षण मिळावे असे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य जयपाल सिंग रावल यांनी केले। शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। डिजिटल शाळा कार्यप्रेरणा व पालक मेळावा सारंगखेडा येथे नुकताच पार पडला। कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य श्रीयुत जयपाल सिंह रावल व सौ ऐश्वर्याताई रावल यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमात राज्याचे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर, सचिव नंदकुमार यांनी डिजिटल शाळा करण्यासाठी प्रेरित केले। सारंगखेड्यात आयोजित या कार्यक्रमाला संबोधित करताना उपक्रम यशस्वी व्हावा म्हणून जयपाल सिंह रावल यांनी वैयक्तिक ₹11,000 देणगी जाहीर करून लोकसहभाग मागितला। तुम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुठेही गेलात तर तुम्हाला अशी बिल्डिंग सापडणार नाही। मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या गावातील शाळा असल्याने सुद्धा गावातील काही टार्गेट पोरं, मोठे मुलं या लहान लहान बालकांच्या खेळणे खेळत होते। ही जी खेळणी बनवलेली असतात ती त्यांच्यासाठी आहे, त्याची कॅपॅसिटी लहान मुलांसाठी असते। मोठे मुलं जर खेळायला लागले तर ते चुकतात। शाळा खराब करणं खरं म्हणजे गावाची जबाबदारी असताना, गावाच्या शाळेच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांची सुद्धा जबाबदारी असताना काही लोक बेजबाबदारपणे वागत असतात आणि त्याच्यासाठी आपण शाळेला वॉल कंपाऊंड केलं, भक्कम असा दरवाजा केला की ज्याच्यावरनं वरून सुद्धा कोणी येऊ शकणार नाही। जाधव सर आणि मुख्याध्यापकांशी चर्चा करून शाळेमध्ये झाडं लावायचे, फुलझाडं लावायचे, एकदम चांगलं वातावरण करायचं असं आम्ही ठरवलेलं आहे। यशस्वीतेसाठी केंद्र प्रमुख वसंत जाधव, मुख्याध्यापक माधवसिंग राजपूत, गाव पंचायतीच्या प्रथम नागरिक सौ भारती कोळी, उपसरपंच देवेंद्रसिंह रावल आदींनी संयोजन केले। यावेळी परिसरातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। MDTVसाठी गणेश कोळी, सारंगखेडा। अगदीच खरे सांगायचे तर आमचे खेडेगाव ग्रामपंचायत चालवते। राजकारणाचा भाग सोडला तर कर्मचारी त्यासाठी रात्रीचा दिवस करतात। त्यांनाही केलेल्या कामासाठी न्याय हवा आहे। अख्खे गाव चालवणारे ग्रामपंचायतचे कर्मचारी दुर्लक्षित राहिले आहेत। 100% अनुदानासाठी 90% ही अट रद्द करावी अशी मागणी ते पुढे घेऊन आलेत। मागणीसाठीचे हे नंदुरबारमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे आंदोलन आहे। दिशा ठरविण्यासाठी लोकमान्य टिळक वाचनालय सभागृहात बैठक घेण्यात आली। मंगळवारी आयोजित या बैठकीत विविध इतर मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली। संघटना अध्यक्ष भगतसिंग वळवी, कार्याध्यक्ष वसंतराव वाघ, रमण सोनवणे, फत्तेसिंह पाडवी आदींनी मार्गदर्शन केले। दरम्यान संघटनेच्या मागण्या शासनाने गांभीर्याने घ्याव्यात, अन्यथा संघटना मोर्चा काढून तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला। आमच्या मागण्या चार प्रकारच्या आहेत। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पगारासाठी 100% अनुदानासाठी 90% अनुदानाची अट रद्द करण्याबाबत। 2, पगारासोबत शासनाने राहणीमान भत्ता मंजूर केला आहे, परंतु ग्रामपंचायतीची वसुली होत नाही म्हणून त्यांचा लाभ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळत नाही, त्यासाठी शासनाने अनुदान द्यावे। 10वी 10वी पास व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना संगणक चालण्याचे प्रशिक्षण देऊन संगणक परिचालकाचे काम होण्याबाबत। 4, नियमित पगार व राहणीमान भत्ता न देणाऱ्या
ग्रामपंचायत कार्यवाही करण्याबाबत वरीलप्रमाणे ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवकांनी हे जबाबदार राहते. त्यांचे पगार न दिल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. MDTV निलेश चौधरी, नंदुरबार. समाज सुधारला आहे, पण अजूनही तो विचारांनी मागासलाच दिसतो. दलित समाज बांधवांवर आजही ठिकठिकाणी अत्याचार होतात. रिपब्लिकन पक्षाच्या युवक आघाडीने या विरोधात नवापुरात आवाज उठविला. देशाची राजधानी दिल्ली येथे दलित समाज बांधव व समाजातील महिला भगिनींवर अत्याचार सुरू आहेत. हे थांबावे म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा युवक आघाडीने नवापुरात मोर्चा काढला. हे अत्याचार थांबवावेत या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक आणि तहसीलदारांना देण्यात आले. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनात तालुकाध्यक्ष अर्जुन सावरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. या प्रसंगी भीमप्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. भारतामध्ये दलितांवर अत्याचार होत चालले आहेत आणि शासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी. उत्तर प्रदेशमध्ये दनकोर जिल्ह्यामध्ये दलित लोकांना वस्त्र काढून फिरवण्यात गावात आलं आणि UP सरकारने त्यांच्यावर काही कारवाई न करता त्यांना मोकळं सोडून आज शासन गंभीरतेने नाही घेत आहे. आमच्या दलित बांधवांची एकच इच्छा आहे, जे आमच्यावर अत्याचार होत आहे ते थांबावे आणि त्यांच्यावर ज्यांनी हे कृत्य केले त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. आमच्या दलितांकडून हीच अपेक्षा आहे. सरकारकडून श्री नरेंद्र मोदी यांनी दखल द्यावे आणि जे समाजिक कट्टर आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. आमच्या सर्व दलित बांधवांची हीच गंभीर आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी. MDTV जनक दलालसह डिंपल मिस्त्री, नवापूर. युवा प्रवर्तक महाराज अग्रसेन यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी झाली. बातमीपत्राच्या शेवटी अग्रसेन महाराज यांना नवापुरात केलेले वंदन पाहणार आहोत. नवापूर शहरात महाराज अग्रसेन यांच्या जयंतीनिमित्त अग्रवाल समाज बांधव एकत्रित आले. या निमित्ताने पालिकेच्या ठरावानुसार माजी नगरसेवक अजयकुमार अग्रवाल उपाख्य खोडूकाका मार्गाचे मान्यवरांनी लोकार्पण केले. माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भरत गावित, उद्योजक बिपिनभाई चोखावाला आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी महाराज अग्रसेन व अग्रवाल समाजाचा आजवरील कार्याचा आपल्या मनोगतातून गौरव केला. आज अग्रसेन जयंती आणि अग्रसेन जयंतीच्या निमित्त सर्व अग्रवाल समाजाला आमच्या गावित परिवाराकडनं अग्रसेन जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. यावेळी अग्रवाल समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अग्रसेन महाराज की, सनातन धर्म की, हनुमान जी महाराज की, अग्रवाल धाम की, बोलो अग्रसेन महाराज की. 1 2 3 4. MDTV जनक दलालसह डिंपल मिस्त्री, नवापूर. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. घटस्थापनेचे MDTVचे वंदन. बालवैज्ञानिक चिन्मयी मराठेची दामिनी दिल्लीत गौरविली जाणार. दुर्गोत्सवाची पहिली माळ. खोडाई माता दर्शनाला गर्दी. वागेश्वरी माता मंदिर परिसर जीर्णोद्धाराचा संकल्प. ग्रामीण विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची पहल. सारंगखेड्यात जयपाल सिंह रावलांच्या पुढाकाराने कार्यप्रेरणेसह भरला पालक मेळावा. मागण्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या. आयोजित बैठकीत दिला मोर्चासह आंदोलनाचा इशारा. दिल्लीत दलित समाज बांधवांवरील अत्याचार थांबवा. नवापुरात रिपब्लिकन युवा आघाडीचे निवेदन. आणि जयंती युगप्रवर्तक महाराज अग्रसेन यांची. मान्यवरांसह समाज बांधवांकडून अभिवादन. पुन्हा भेटूया याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.